शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, सिंचन साधने या घटकासाठी जर आपली निवड झाली असेल, म्हणजेच ठिबक व तुषार सिंचन यासाठी जर आपली कृषी विभागामार्फत निवड झाली असेल, तर आपल्याला निवड झाल्यानंतरचा आपल्याला एक मेसेज येईल. त्यानंतर आपण आपल्या लॉगिन आय डीवरनं पूर्वसंमती मिळण्याकरिता कागदपत्रे सादर करणे आवश्यक असतात. त्यासाठी आपल्याला हमीपत्र म्हणजे परिशिष्ट 7, सूक्ष्म सिंचन संच दरपत्रक म्हणजेच कोटेशन, बँक पासबुकची प्रत, जर आपण सामूहिक खातेदार असाल तर संमतीपत्र आपल्याला याच्यामध्ये लागेल, व जर आपले कॅटेगरीमध्ये असेल तर वैध जात प्रमाणपत्र, एवढे कागदपत्रे आपल्याला पूर्वसंमतीकरिता सादर करणे बंधनकारक असते. त्यानंतर आपल्या कागदपत्राची छाननी झाल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती मिळते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला 30 दिवसामध्ये सदर सिंचन साधनाचा जो घटक आहे, ज्या घटकासाठी आपली निवड झाली, ते तुम्हाला खरेदी करून त्यानंतर जे कागदपत्र लागतात त्यामध्ये पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला सूक्ष्म सिंचन आराखडा राहतो. त्यानंतर देयक म्हणजे आपलं इनवॉइस बिल हे आपल्याला सादर करावं लागतं, व काम पुरवठ्याचा दाखला हे कागदपत्र आपल्याला संच खरेदी केल्यानंतर आपल्याला महाडीबीटी या पोर्टलवरती अपलोड करावे लागतात. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर हे आपल्या समोरच्या डेस्कवरती जाऊन तिथे ते कागदपत्राची पडताळणी होऊन प्रत्यक्ष मोका तपासणी आपल्या शेतामध्ये होते. तर आपल्याला मोका तपासणीच्या वेळेस एक महत्त्वाची सूचना अशी आहे की मोका तपासणीच्या वेळेस जेव्हा संबंधित जे कोणी तपासणी अधिकारी राहतात ते आपल्या तिथे येऊन इनवॉइस बिलवरील बॅच नंबर जो आहे, CML नंबर आहे आणि प्रक्षेत्रावरील उपकरणाचा जो बॅच नंबर आहे, हे सर्व एकच असल्याची खात्री करतात. त्यामुळे अगोदरच याची तपासणी करावी. जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेस बिलावरील क्रमांक व प्रत्यक्ष ज्या उपकरणावरील क्रमांक एकच आहेत का ते तपासून घ्यावे. तसेच महाडीबीटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.government.in हे आपले संकेतस्थळ आहे. याला सर्वांनी भेट द्यावी. धन्यवाद.